ओके, लक्ष द्याल बोर्डवरती. 1.1 काय दिलंय पण, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. हे बाळ एक काम कर ना, ती काच लाव ना तेवढी. आपल्याला खालती काही डिस्टन्स विचारलेत, आपल्याला ते व्हॅल्यू विचारलेत त्याच्या किती असतील, या व्हॅल्यू किती आहेत असं विचारलं, बरोबर. लक्षात काय ठेवणार आपण, डिस्टन्स कसं फाइंड आउट करतात. डिस्टन्स थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं, आपल्याला जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला ग्रेटर कोऑर्डिनेट मधून कुठला कोऑर्डिनेट मायनस करायचा असतो, स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचा असतो. राहील का लक्षात. नंतर दुसरी मी गोष्ट काय सांगितली, की जी नंबर लाईन असते त्या नंबर लाईन वरती जे राईट हँड साईडचे नंबर असतात हे काय होत जातात, मोठे होत जातात, ग्रेटर होत जातात. आणि जे लेफ्ट हँड साईडचे नंबर असतात ते सगळे काय होत जातात, स्मॉल होत जातात. आठवतं. नाउ चेक द केस ऑफ फर्स्ट क्वेश्चन. आपल्याला त्यांनी सांगितलंय फाइंड आउट द डिस्टन्स बीई. they told us to find out the BE. now check the point B आणि E. बोर्डवरती लक्ष असेल, B कुठे आणि E कुठे. झूम करू का, अजून दिसत नाही, दिसतंय ना. B कुठे आणि E कुठे चेक करा आणि मला सांगा कोण मोठा आहे कोण छोटा आहे. राईट हँड साईडचे मोठे, लेफ्ट हँड साईडचे छोटे. मग कोण मोठा आहे, बी का ई. ई मोठा आहे, म्हणजे मग हे कसं येईल, हे येईल ई मायनस बी. ई चा कोऑर्डिनेट किती आहे 5, डी चा कोऑर्डिनेट किती आहे 2, म्हणजे डिस्टन्स बी किती येईल 3. कन्सेप्ट कळाली. त्याच्यानंतर आपल्याला विचारलंय डिस्टन्स जे ए. चेक करा जे आणि ए. ए मोठा आहे आणि जे छोटा आहे, म्हणजे आपल्याला हे घ्यावं लागेल ए मायनस जे. ए ची व्हॅल्यू आहे 1 आणि जे ची व्हॅल्यू आहे -2. मायनस मायनस काय होईल प्लस, म्हणजे आन्सर किती आलं 3. कळालं का, काही डाऊट, अवघड काही. पुढे डिस्टन्स पीसी. कोण मोठा आहे कोण छोटा आहे, पी आणि सी. सी मोठा आहे आणि पी छोटा आहे. सी चे कोऑर्डिनेट किती आहेत 3 आणि पी चे कोऑर्डिनेट -4. म्हणजे 3 मायनस मायनस प्लस 4, म्हणजे आन्सर किती आलं 7. करेक्ट ना. त्याच्यानंतर डिस्टन्स जे एच. जे आणि एच राईट हँड साईडचे मोठे आणि लेफ्ट हँड साईडचे छोटे. मग जे आणि एच चेक करा, राईट हँड साईडला कोण आहे, लेफ्ट हँड साईडला कोण आहे. एच मोठा आहे आणि जे छोटा आहे, बरोबर ना. म्हणजे मग हे काय येईल, हे येईल एच मायनस जे. एच चे कोऑर्डिनेट किती आहेत -1 आणि जे चा कोऑर्डिनेट -2. म्हणजे हे झालं -1 मायनस मायनस प्लस मायनस मायनस, म्हणजे हे अंतर किती 1. करेक्ट ना. नक्की समजतंय सगळ्यांना, डोक्यावरून जात नाहीये. बरं, पुढे डिस्टन्स के ओ. के आणि ओ कोण मोठा आहे कोण छोटा आहे, ओ मोठा आहे के छोटा आहे, म्हणजे हे येईल ओ मायनस के. ओ चे कोऑर्डिनेट किती आहेत 0 आणि के चे कोऑर्डिनेट -3. म्हणजे 0 मायनस मायनस प्लस 3, म्हणजे आन्सर 3 येईल फक्त. बरोबर आहे का. पुढे डिस्टन्स ओ ई. डिस्टन्स ओ ई ई मोठा आहे, म्हणजे ई मायनस ओ. ई चे कोऑर्डिनेट 5 आणि ओ चे कोऑर्डिनेट 0. 5 मायनस 0 5. पी आणि जे. डिस्टन्स पी जे. पी आणि जे. डिस्टन्स पी जे. जे मायनस पी. जे चे कोऑर्डिनेट किती आहेत -2 आणि पी चे कोऑर्डिनेट -4. मायनस मायनस म्हणजे 2 + 4
प्लस मायनस 4 मधून 2 गेले किती उरतील 2. कन्सेप्ट कळाली. लास्ट वन ट्राय करा क्यूबी. कोण मोठा आहे कोण छोटा आहे बी मोठा आहे आणि क्यू छोटा आहे. करताय ट्राय. चला स्टार्ट करा. चेक करा. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. काय डिफरन्स आहे क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये. तर मला वाटतं क्वेश्चन नंबर 1 मध्ये कोऑर्डिनेट साठी नंबर लाईन दिलेली होती आणि इथे नंबर लाईन दिलेली नाहीये. इथे डायरेक्ट नंबरच मेन्शन केलेले. इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड दॅट बी इज वाय फाइंड द डिस्टन्स ए बी. आपल्याला कुठलं डिस्टन्स विचारलंय ए बी. यातला फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन मध्ये एक्स ची व्हॅल्यू आहे 1 आणि y ची व्हॅल्यू दिली आहे 7. विच इज ग्रेटर कोऑर्डिनेट और ग्रेटर नंबर. मग आपण हे कसं घेणार. देयरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू एक्स कोणाचा कोऑर्डिनेट ए चा, y कोणाचा कोऑर्डिनेट बी चा. बरोबर ना. मग याच्यात कुठला मोठा नंबर आहे 7. म्हणजेच कोण बी मायनस ए. म्हणजे 7 मायनस 1 इज इक्वल टू 6. हे लक्षात आलं का. ज्यांच्या लक्षात नाही आलं त्यांच्यासाठी. ए इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 1. बी इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 7. म्हणजे मग बी मायनस ए का ए मायनस बी. बी मायनस ए. सेकंड क्वेश्चन. ए इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 6. बरोबर ना. त्याच्यानंतर बी इज इक्वल टू वाय इज इक्वल टू -2. याच्यात कोण मोठा आहे आता ए का बी. ए मोठा आहे. मग डिस्टन्स ए बी इज इक्वल टू ए मायनस बी किंवा एक्स मायनस वाय. तुम्ही ए मायनस बी लिहिलं तरी पण चालेल किंवा एक्स मायनस वाय लिहिलं तरी चालेल. बोथ सेम आहेत. बरोबर ना. एक्स ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे -2. वाय ची व्हॅल्यू किती आहे -2. म्हणजे मग आता हे किती येईल मायनस मायनस प्लस. म्हणजे मग आन्सर किती आलं 6 + 2 किती आलं 8. कन्सेप्ट कळाली. इथून पुढचे एक्झाम्पल करू शकाल का कंप्लीट. 3rd 4th 5th आणि 6th. चला कंप्लीट करा. काही डाऊट वाटलं तर मला सांगा.